आता बातमी आहे जालन्यामधून। मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आणि यावेळेला बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी या गावामध्ये 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी। शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का हा प्रश्न इथले शेतकरी वारंवार विचारतायत। तुम्ही पंचनामे करायला का येत नाही? जर तुम्ही पंचनामे करायला येत नाही तर बँकेचे या नोटीसचं उत्तर त्यांनी द्यावं कसं? या शेतीसाठी या पिकासाठी त्यांनी कर्ज घेऊन बियाणं घेतलं, त्याच्यासाठी खत घेतलं, त्याला रोगराई होऊ नये म्हणून त्याच्यासाठी फवारणी केली आणि इतका पैसा इतका कर्ज ते कसं फेडणार आहेत? कारण की आता हे जे तुम्ही बघताय याच्या शेंगा पहा, पूर्ण पाणी आहे, याच्यातून काय निघणार आहे? सगळं सडलेलं, हे सगळं सडलेलं, काहीच करू शकत काय याच्यातून निघणार आहे? काय या शेतकऱ्यांनी करावं? या सरकारनं शेतकऱ्यांना एक प्रकारे वेठीचंच धरलेलं आहे आणि त्यातल्या त्यात निसर्गही आमच्यावर कोपलेला आहे। निसर्गानं सुद्धा म्हणजे आमची हेळसांड लावलेली आहे। आम्ही कर्ज काढून इकडून तिकडून बायकोचे दागिने वगैरे मोडून गहाण ठेवून खत आण, औषध आण, हे आण, ते म्हणजे आम्ही म्हणजे जास्त भावानं जास्त दरानं ते घेऊन आम्ही त्याची सगळी शेतीची मेहनत केली। पण निसर्गाच्या या लहरीपणामुळं या महिनाभरात आमचं पीक जे इथं पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे, सगळं सडून गेलेलं आहे, कुजलेलं आहे सगळं शेतामध्ये। आज आमच्यावर म्हणजे एवढं मोठं संकट उभं राहिलं आणि सरकारला, प्रशासनाला आमच्याकडं लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही आहे। त्यांनी कागदोपत्री एक आदेश काढला का बाबा सरकारनं म्हणजे शेतकऱ्याचं जाऊन तुम्ही पंचनामे करा, तुम्हाला मदत देण्यात येईल। पण प्रत्यक्षात आमच्यापर्यंत कुठलाही शासकीय कर्मचारी, प्रशासनातील कोणताही अधिकारी आमच्या बांधावर अजून आला नाही किंवा आम्हाला कुठलं असं ठोस आश्वासनही दिलेलं नाही। आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे म्हणजे आज खायचं काय ते एक आम्हाला पंचायत झालेली आहे। पण बँकेनं आज एक प्रकारची आमची थट्टा केली, आमचं म्हणजे सरकारनं थट्टा केली आणि आज आमचा अंत बघता ह्या आम्हाला आज नोटीस पाठवल्या त्यांनी। आज आमच्या छोट्याशा गावामध्ये 200-250 लोकांना या नोटीस त्यांनी पाठवल्या। त्याच्यातून म्हणजे ती एक पूर्व म्हणजे सूचना आहे आम्हाला, कारवाईच्या अगोदरची पूर्व सूचना आम्हाला त्यांनी दिली की हे कर्ज भरा, नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आणि सरकारनं जर आमच्यावर कारवाई केली तर आम्हाला म्हणजे फाशी घेतल्याशिवाय आणि मेल्याशिवाय म्हणजे पर्याय नाही। शासनाला न्यूज 18 लोकमतच्या कडून विनंती करतोय, सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे आम्ही विनंती करतोय शासनाला की लवकरात लवकर यांचे पंचनामे करावेत आणि या सगळ्या शेतकरी बांधवांची मदत करावी, जेणेकरून आत्महत्येचे जे प्रमाण मराठवाड्यात वाढत चाललंय त्या प्रमाणाचा आकडा आम्हाला आणखी नकोय। कॅमेरामॅन विनय लाठी सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, जालना। तर 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे। अतिशय धक्कादायक अशी ही माहिती समोर येते। जालन्यातील शेतकऱ्यांना कर्जाबद्दलची जी नोटीस आहे ती देण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात शेतामध्ये पाणी साठलेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आणि कर्ज कसं फेडायचं हा मोठा प्रश्न खरं तर या सगळ्या शेतकऱ्यांसमोर आहे। मात्र बँकेकडून या कर्जाची नोटीस आलेली आहे।